आता काही जणांचं असं म्हणणं आहे की गुरु दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु, हम्म. आणि काही जणांचा असा संभ्रम आहे की नवनाथांनी गुरुदत्तांना दीक्षा दिलेली आहे. तर नाही, यात तुम्ही काय नवनाथ प्रकाश टाकता? नाही नवनाथांनी नाही दिली आहे. काय झालं आहे, एक परंपरा आहे, म्हणजे जशा सगळ्या परंपरा आहे. काय झालं आहे, आता नाथ संप्रदाय कलियुगामध्ये सुरू झाला, भक्तिसार ग्रंथ आपल्याला जसं सांगतो, तसं नाथ संप्रदाय हा अनादि अनंत आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला कळेल. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या बाहेर कसं आहे माहिती आहे का महाराज, नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ 1800 लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे त्याची जर एक्झॅक्ट मराठी डेट पहिली तर 1741. प्रथम नामी ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रदेश ग्रंथ समाप्त झाला. नरहरी मालो धोंडी स्वतःने लिहिला आहे, जे ज्ञानोबराय महाराजांना गुरु मानायचे. बरोबर, त्यांनी तसं ग्रंथामध्ये पण लिहिलेलं आहे. ते नरहरी वंशातील होते. मग त्यांचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय महाराजांपासून नाथ संप्रदाय आला आहे. बरोबर, नवनाथ भक्तिसारानुसार. आणि जी महाराष्ट्राच्या बाहेरची परंपरा आहे तिला आपण नाथ संप्रदायाची अनंत परंपरा म्हणूया, जी चिरकाळ काळापासून आहे. तिला आमच्या भाषेमध्ये आम्ही दलिचेची परंपरा म्हणतो. काय म्हणतो? दलिचेची परंपरा. त्या दलिचेच्या परंपरेनुसार भगवान गोरखनाथ हे निरंजन तत्व आहे. म्हणजे त्यांना उत्पत्ती नाही आहे आणि समाप्ती पण नाही. ते होते, ते आहे आणि ते चिरकाळ राहणार. गोरखनाथ महाराज एक निरंजन तत्व आहे महाराज. जसे भगवान आदिनाथ शिव कसे निरंजन तत्व आहे, असे गोरखनाथजी निरंजन तत्व आहे.